तालुक्यात 64 ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली। अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मोर्चेबांधणी केली, परंतु अनेक ठिकाणी निवडणुका लांबल्याने प्रशासक राज होते। त्यातच आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या मनसुब्यावर पाणी पडले आहे। अपेक्षित आरक्षण न आल्याने गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवारांची गोची झाल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे कही खुशी कही गम अशी स्थिती अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसून येते। मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964 पोटनियम 456 त्यानुसार त्या ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या, त्यामागील आरक्षण याचा सखोल अभ्यास करून अचूक आरक्षण होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते। पेनमधील एकूण 64 ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जागेसाठी खुला वर्ग 1, अनुसूचित जमातींसाठी 14 पैकी खुला वर्ग 7, महिलांसाठी 7 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील 17 जागांपैकी खुला वर्ग 8 जागा, महिला वर्ग 9 जागा, सर्वसाधारण 32 जागेसाठी खुला वर्ग 16 जागा, महिला वर्ग 16 जागा असे आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती। हे आरक्षण सन 2025 ते 30 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले। यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कलेकर, नायब तहसीलदार नितीन परदेशी, तुषार कामत यांच्यासह युवा नेते वैकुंठ पाटील, मंगेश दळवी, संजय डंगर, मुरलीधर भोईर, अनेक ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनुसूचित जाती खुला वर्ग यासाठी 1 जागा असल्याने गागोर्दे खुर्द ग्रामपंचायतीचे नाव जाहीर करण्यात आले आहे। अनुसूचित जमातीसाठी एकूण 14 जागा असून खुला वर्ग 7 जागा, महिलांसाठी 7 जागा राखीव होत्या। त्यात खुल्या वर्गात दुर्शेत, वाशी, वढाव, जिते, जोहे, कालेश्री, कणे या ग्रामपंचायतींचा, तर महिलांसाठी राखीव वर्गासाठी जिरणे, अंतोरे, हमरापूर, आमटेम, कळवे, सोनखर, मसद या ग्रामपंचायतींचा समावेश आहे। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 17 जागांपैकी खुला वर्ग 8 जागा, महिला वर्ग 9 जागा आरक्षित असून रोडे, कानले, झोतीरपाड, निधवली, मेळघर, शिर्की, वरडे, रावे, वरवणे या ठिकाणी महिला आरक्षण असून कासू, कुहिरे, वडखळ, बेनसे, शेडशी, आंबेघर, दीव, खारोशी या ग्रामपंचायती खुल्या वर्गासाठी राखीव आहेत। सर्वसाधारण जागेसाठी एकूण 32 जागांपैकी खुला वर्ग 16 जागा, महिला वर्ग 16 जागा असून खुल्या वर्गासाठी बोरझे, दादर, कोपर, बोरी, काराव, मुंढाणी, आंबिवली, निगडे, दुष्मी, बळवली, तरणखोप, वरसई, बोरगाव, करंबेली, छत्तीसी, पाबल, सापोली या ग्रामपंचायती असून महिला वर्गासाठी खारपाले, डोलवी, कोलटी, पाटणोली, कप्रोली, उबुर्डे, शिहू, बेलवडे, बुद्रुक, कामराली, जावळी, सावरसई, वाकरूळ, महलमीरा, डोंगर, करोटी, वाशिवली, वरप या ग्रामपंचायतींची जागा राखीव आहेत। यातील बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जातीसाठी जे आरक्षण पडले आहे त्या ठिकाणी अनुसूचित जातीची संख्या नसल्याने अनेकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे। याबाबत अनेक ग्रामपंचायतींचे पुढारी अपील करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार पेन तालुक्यातील एकूण 64 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडतीचा हा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला होता आणि त्यानुसार आज आपण सकाळपासून पाहिलं असेल माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जी प्रवर्गीय ह्या संख्या निश्चित करून दिलेली आहे त्यानुसार आपण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे। जसं की 64 ग्रामपंचायती आहेत, त्या 64 ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी एका ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद आरक्षित आहे। त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण 14 ग्रामपंचायती या सरपंच पदासाठी आरक्षित असतील आणि या 14 पैकी 7 ज्या ग्रामपंचायत असतील या ठिकाणी महिलांचं सरपंच पद आरक्षित असेल। तदनंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 17 ग्रामपंचायती या आरक्षित आहेत आणि या 17 पैकी 9 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी महिलांच्या सरपंच पदासाठी आरक्षित आपण केलेलं आहे आणि उर्वरित या सर्वसाधारण गटासाठी असणाऱ्या 32 ग्रामपंचायती आहेत। या 32 पैकी 16 महिलांसाठी आणि उर्वरित 16 जास्तीत सर्वसाधारण खुला गटासाठी सरपंच पद आपण आरक्षित केलेलं आहे। सकाळपासून आपण एकंदरीत पूर्ण प्रक्रिया ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ज्या तरतुदी आहेत त्यानुसार आपण पार पाडलेली आहे आणि आजचा हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुसार आरक्षण निश्चित केलेले आहे।
यानुसार तुमच्या ज्या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका असतील तर त्यासाठी सरपंच पदाचं आरक्षण यानुसार निश्चित करण्यात येत आहे. धन्यवाद.